तू काय एवढी सुंदर आहेस ग? अथर्व, हम्म. अथर्व रात्र वेडी असते हम्म. खरं आणि सकाळ शहाणी असते. असेल. त्यामुळे आता जाऊन झोप, नाहीतर मी नाहीतर काय? हा. नाहीतर मी आईंना बोलले. हे बघ अरण्य, आता मी सकाळ सारखा वागतोय हं? सकाळ सारखा हा म्हणजे शहाण्यासारखा. सकाळ शहाणी असते ना, सो मी आत्ता सकाळ सारखा वागतो. तू मला जर का रोज सकाळ सारखं वागायला लावलंस ना, तर मग एक दिवस भयान रात्र येईल. आधीच सांगून ठेवतोय. मग तेव्हा काय करायचं ते तू ठर. आज जा, रोजचं बघू आपण नंतर. अथर्व, गुड नाईट. Magical, magical, झालं magical. Magical, magical, झालं magical. तुझ सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे. सारखे तुझेच भास तूच तू घास भास या मिठीत दरवळावे. तुझ सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच मी खूप छोट्या घरात राहतो आनंद. मला चालेल अथर्व. आम्हा मध्यमवर्गीय माणसांना प्रत्येक गोष्टीत तडजोड करण्याची सवय झालेली मग आहे. मीही ती सवय करू. धन्य, मला माहित नाही मी किती लांब उडी मारू शकेन. अथर्व, एकत्र चालूया ना. काच यार काय झालं magical. Magical, magical, झालं magical. Magical, magical, झालं magical. Magical, magical, झालं magical. Magical, magical, झालं magical. अथर्व, अथर्व उठ, वाजले किती बघ, उशीर होईल हं. काय रे, उठ. गुड मॉर्निंग आई. आई, तुमचं आवरून झालं असेल तर योगा करूया. तसंही खूप दिवसांचा गॅप झालाय. योगा करत बसले तर कामं कोण करेल? नाही, मी क्लासला यायचे तेव्हा सगळं आटपून यायचं. सकाळचे 1-2 तास खूप गडबड असते. चहा, कॉफी, नाश्ता, डबे तिघांचे, अथर्वचा, भाऊजींचा, रोहनचा. वेळ नाही मिळत मला योगा वगैरे करायला. उठ रे अथर्व, अथर्व उठ ना, ऑफिसला जायला उशीर होतोय हं. जायचंय ना ऑफिसला, उठ उठ. आई, मी काय म्हणते, आता तर आपण 5 जणी होत ना, कामं वाटून घेऊया, पटपट होतील. अरे माझा ग्रीन टी. मम्मी जी, मला ना आज ब्लॅक कॉफी नकोय. एक कडक चाय चलेगी. आणि अरू प्लीज माझ्या बेडरूम मध्ये आणून दे ना. आणते. मला पण. आई, आई यांचं ग्रीन टी आणि कडक चाय काय ते मी करते. तुम्ही तुमचं आवरून घ्या ना.
उठ ना. हम्म. अरे अजून किती वेळ लोळणार आहेस? उठ. काय झालंय? काही नाही. मग चेहरा का असा झालाय? तू चिडलायस का माझ्यावर? नाही. मी तुझ्यावर कशाला चिडू? उलट माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. का? का म्हणजे काय, सकाळी उठल्या उठल्या पहिली तू दिसलीस. सो ऑब्विसली. म्हणजे दिवसाची सुरुवात तर छान झालीच आहे, पण अख्खा दिवस जर का गोड जायला हवा असेल ना, तर मग काहीतरी लागेल. काय? तुला नाही माहित का? नाही. अख्खा दिवस जर का गोड जायला हवा असेल तर मग एक मला पटकन नाही नाही अनन्या, नाही इकडे कोणी नाही. अथर्व. अगं, नाही अथर्व, ही वेळच नाहीये. उठ. अनन्या, उठ. कोणी नाही. उठ. आवर आता पटकन. अजिबात वेळ. 2 मिनिटात हे घे. 2 अगं, ऐक ना. जा अथर्व जा. अथर्व. अथर्व. अथर्व उठ ना रे. अरे अथर्व उठ आता. अथर्व. अथर्व. अथर्व उठ ना रे. अनन्या, अनन्या. अगं दूध. अगं अशी काय करतेस ग? गरम पातेला असा हाताने उचलतात का कोणी? थांब जरा. अगं पाण्यात पोट येईल नाही तर.
काय झालं? अगं हात भाजला तिचा. हात भाजला? बघू अनन्या, जास्त भाजला का? नाही नाही काय करतेस तू? म्हणूनच ना मी किचन मध्ये येतच नाही. या सगळ्या सवयी अरुला आहेत. आपल्याला सवय नसते आणि असं काही करायला गेलो हे बघ, हे सगळं असं घडतं आणि माझी नखही खराब होतात बघ ना. मी अरुला सांगते की 2 नोकर ठेव, पण नाही, ती ऐकतच नाही. तिला स्वतः सगळं करायची हौस, दुसरं काय. हौस वगैरे नाहीये मला, पण ही अशी वरवर कामं केलेली नाही आवडत मला. त्या कामं करायला बायका येणार, पगार घेणार आणि असं काहीतरी काम केल्यासारखं दाखवून निघून जाणार, ते नाही पटत मला. त्यापेक्षा माझी मी कामं केलेली परवडतात आणि मी कोणाकडून काही अपेक्षाही करत नाहीये. मग कर. तुला दुसरं काही काम नसतं, आम्हाला खूप कामं असतात दुसरी. तुमची कामं चांगली माहिती आहेत मला देविका. पार्लरला जाणं, पार्टीज करणं, हीच कामं आहेत ना तुमची. हो, आमच्यासारख्या श्रीमंतांच्या घरी नोकर असतात, म्हणून आम्ही आमचा टाइम मज्जेत घालवतो, नाही का अनन्या? देविका काकू, तुम्ही बसा ना तुमच्या खोलीत. तुमचं ग्रीन टी मी आणून देते. ठीक आहे, दे. ए अनन्या, तू नाश्त्याला काय खाणार आहेस? हे बघ, आम्ही तर बाहेरून ऑर्डर करतो कधी कधी. ते मिडल क्लास उपमा आणि पोहे खाऊन खाऊन ना कधी कधी खूप कंटाळा येतो. एक काम करते, मी बघते काहीतरी चांगलं मिळाल. हा थांब, मी तुला बघून सांग. हा देविका काकू नको. आई, तुम्ही काकूंचं फार मनावर नका घेऊ. आणि मला आवडतात पोहे. मी खाईन तुमच्या हातचे पोहे, आवडेल मला. आई, तुम्ही तुमचं आवरून घ्या ना. म्हणजे पुढची कामं करा. मी हवं तर कांदा चिरून देते, तुम्हाला नीट करेन. मी काही गडबड नाही करणार. करेन नक्की. हे बघ, माझे व्याप वाढवू नकोस. सकाळी सकाळी खूप गडबड असते, खूप कामं असतात. तू उगाच घोळ घालू नकोस एवढीच अपेक्षा आहे माझी. व्यवस्थित लक्ष देऊन काम कर. हो. कचरा काढून घेते. काय झालं ग आता? अगं पोट कसं कापलं? कठीण आहे ग बाई तुझं. असं कसं कापलं? काय करतेस ग अनन्या? थांब, हळद लाव, रक्त तरी थांबेल. असं कसं ग? म्हणून सांगते मी, नको मध्ये व्याप. नाही जमत तर नाही करायची ग काम. अगं थांब ना जरा अनन्या. काय काय झालं? बोट कापलं तिचं. कसं? कांदा चिरताना. दुखतंय खूप? नाही, खूप म्हणजे फार काही नाही झालेलं. आई, आय एम सॉरी. मी तुमची मदत करायला गेले आणि मदत कसली? उलट माझीच कामं वाढवतीयस. तुला नाहीये ना घरकामाची सवय, मग तसं सांग ना मला. म्हणून म्हणत होते, श्रीमंता घरची मुलगी नको सून म्हणून. हा फरक असतो. काय झालं परत? का ओरडली? बोट कापलं गेलं. बोट कापलं? हो गॉड, बापरे, किती रक्त येतंय. अथर्व, तू हळद काय लावतोयस? औषध लाव जा आणि नीट पट्टी बांध. जा जा लवकर. मी आणतो, तू थांबा. मी गावठी उपाय करत बसलाय. ए अरू, तू काय एवढी बिचारीची परीक्षा घेतेस? मी काय केलं? अगं तू ही असली कामं का करायला लावतेस? तिला सवय नाहीये बिचारीला. मग तिला सवय नाहीये तर तिने तसं स्पष्ट सांगावं मला. तीच म्हणाली मी काम करते म्हणून सांगितलं मी तिला.
अहो देविका काकू, आईंची काहीच चूक नाहीये. मीच त्यांना म्हटलं की मी तुमची मदत करते आणि हे झालं. हा सगळा गोंधळ माझ्यामुळे झालाय. आईंची काहीच चूक नाहीये. ठीक आहे, ऑल राईट. अजून घाला गोंधळ. फक्त सासूला इम्प्रेस करण्याच्या नादात अजून स्वतःला जखमी करून घेऊ नका, म्हणजे झालं. आई आई एम सॉरी. प्लीज तू सॉरी वगैरे म्हणू नकोस मला. तुला जर जमत नाहीये ना तर स्पष्टपणे सांग तसं मला. पण मी तुला त्रास देते ऐकायला लावू नकोस मला. काकू येऊ का? काय ग? हाय. हाय काकू, थालीपीठ आणली आहेत मी. तुम्हाला आवडतात ना? अगं हो, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात. मला, यांना, अथर्वला सुद्धा आवडतात. मग चव घेऊन बघा आणि सांगा ना कशी झाली आहे. अगं माझा हात सगळा हळद आणि तू ठेव ना, बघते मी नंतर. काकू थांबा, मी भरवते. छान झालेत, अगदी खमंग झाले. आणि अगदी वेळेवर घेऊन आलीस. मी अथर्वच्या नाश्त्याची तयारीच करत होते. त्याला देते आता थालीपीठ. गुड मॉर्निंग. हाय स्वरा. हाय. वहिनी, अगं तुझ्या हाताला काय झालं? कांदा चिरताना कापलं बोट तिचं. अय्यो वहिनी, काळजी घे ग. तुला सवय नाहीये ना. हे डब्यात काय आहे? थालीपीठ. वाव, मी खाऊन बघते. हो. अगं यम्मी. वहिनी तू पण खाऊन बघ. हे घे. स्वरा, छान झाली थालीपीठ. तू केली? ऑफकोर्स, मला सवय आहे स्वयंपाकाची आणि आवडीने करते मी स्वयंपाक. आपल्याकडे सवय असतेच अगं. आपल्या मध्यमवर्गीय संस्कारात मुलगी लहान असल्यापासून स्वयंपाकातलं थोडं थोडं शिकवतेच आई तिला. हाच तर फरक आहे ना श्रीमंतांमध्ये आणि मध्यमवर्गीयांमध्ये. आणि तुला तर आमच्या घरातलं सगळंच माहिती. अथर्वला काय आवडतं, स्वयंपाक कुठल्या पद्धतीने केला जातो, सगळंच माहिती आहे. तूही शिकून घे अनन्या आता लवकर. कठीण आहे बाई. अगं मी येत होतो बाहेर, तू कशाला? तू बस, मी बस. खूप दुखतंय. अनन्या, आई खूप बोलली का तुला? पण आता आई म्हणाल्या ते बरोबर आहे. मला खरंच काहीच येत नाही रे. ग कसं जमेल तुला? तुला सवय नाहीये ना. हळू थांब. हे बघ, तुला एवढ्यात कसं जमेल? पण मला शिकायचं आहे अथर्व. आणि आईंना इम्प्रेस करण्यासाठी म्हणून नाही, मला आवड आहे म्हणून. मला छान संसार करायचाय, सगळं छान मॅनेज करायचंय. हो, सगळं करशील तू. हे बघ, आई वर्षानुवर्ष ही कामं करते, त्यामुळे ती एक्सपर्ट झाली आहे. आणि त्याच्यामुळे ती एक्सपेक्ट पण जास्त करते ना. तुला पण येईल, तू घाई करू नकोस.
हे असं काही झालं ना की मला भीती वाटते. आईंचा माझ्यावरचा राग कमी नाही होणार, इनफॅक्ट वाढेल. असं काही होणार नाहीये. हे बघ, आई चांगली आहे. आणि हळूहळू तुझ्याशी चांगली वागेल ती. नक्की ना अथर्व? हो. कारण मला त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायच्या आहेत. हे असं काही झालं तर ते नाही होणार आहे शक्य. मला त्यांच्या हाताखाली तयार व्हायचं. एकदा का आईने मला ऍक्सेप्ट केलं ना की मग सगळं छान होईल. मग कुठलीच अडचण नाही उरणार. नाही उरणार. कसलीच अडचण, कसलीच जखम, काहीच नाही उरणार. हे बघ, मूर्ख आहात की भोळे आहात? कुठलीच अडचण उरली नाही, सगळं छान छान सुरू झालं. तर मग देविका कशी जिंकेल आणि अरुणा कशी हरेल? अरे आत्ता कुठे अडचणी सुरू झाल्यात. आणि ही तुमची देविका काकू तुम्हाला आयुष्यभर पुरतील एवढ्या अडचणी उभ्या करणार आहे. आता 2 राण्या भांडताना प्यादी मरणारच. बिचारी.